आपल्याला पाठ बघायचा आहे 16वा. दिवस आणि रात्र. आता दिवस आणि रात्र हे नाव बघूनच तुम्हाला कळून गेलं असेल की नेमक्या लेसन मध्ये आपल्याला दिलेलं काय आहे की नाही. म्हणजे आपल्याला बघायचं काय दिवस कसा होतो आणि रात्र कशी होती. दिवस कसं होतं आणि रात्र कशी होती. बघा तुम्हाला तुमच्या पुस्तकामध्ये 2 चित्र दाखवलेले आहेत. एक श्वेता नावाची मुलगी आहे की नाही. श्वेता नावाच्या मुलगी एक चित्र एका कोपऱ्यामध्ये आहे, एका कोपऱ्यामध्ये अंधार पडलेला आहे की नाही. आणि तुम्हाला खालच्या एका ओळीवर दिलेलं आहे की वरील चित्रांमध्ये तुम्हाला कोणता फरक जाणवला. बरोबर आहे का. आता बघा पहिलं चित्र जर तुम्ही त्या ठिकाणी पाहिलेलं असेल तर पहिल्या चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय की त्या चित्रामध्ये दिवस आहे, म्हणजे लाईट पडलेला आहे तिच्यामध्ये आहे की नाही. अक्षरशः म्हणजे तो त्या ठिकाणी दिवस असणार आहे. बरोबर आहे. आणि दुसऱ्या चित्रामध्ये तुम्ही बघितलं तर काही काही मुलं म्हणतात लाईट गेली त्यामध्ये आहे की नाही. ती लाईट वगैरे गेलेली नाहीये. तो दुसरं चित्र म्हणजे त्या ठिकाणी रात्र झालेली आहे. आता बघा हे दिवस आणि रात्र, दिवस आणि रात्र हे कशा पद्धतीमध्ये होतात. बघा आता हा चंद्र आहे, पृथ्वी आहे आणि सूर्य आहे की नाही. आता तुम्हाला एक सांगतो सर्वात पहिले टीप आहे आपली, आपण राहतो कुठे. बरोबर आहे. कुठे राहतो. पृथ्वीवर राहतो आहे की नाही. आता मला सांगा पृथ्वीवरती प्रकाश देतो कोण. सूर्य. प्रकाश कोण देतो. सूर्य. बरोबर आहे. आता त्यामध्ये तिसरी माहिती तुम्हाला पाहिजे की दिवस. एक दिवस ठीक आहे. एक दिवस एक पूर्ण दिवस हा असतो 24 तासांचा. किती तासांचा. 24. बरोबर आहे. त्यामध्ये नंबर 4 आहे 12 तासांचा जो असतो तो दिवस असतो आहे की नाही. आणि 5 नंबर 12 तासांची जी असते ती रात्र. बरोबर आहे. आता एक लक्ष द्या ही जी पृथ्वी आहे पृथ्वीचा आकार कसा आहे. एक मोठा चेंडू. बरोबर आहे का. हा पृथ्वी आहे. या पृथ्वीचा आकार जो आहे आकार म्हणून आपण याला आकार कसा आहे तर मोठ्या चेंडू सारखा आहे. आता आपल्याला शिकायचे बघा आपण पृथ्वीवर राहतो. पृथ्वीला सूर्यापासून प्रकाश मिळतो. पृथ्वीचा आकार एखाद्या भर तोरल्या चेंडू सारखा गोल आहे. त्यामुळे सूर्याचा प्रकाश संपूर्ण पृथ्वीवर पोहोचत नाही. अर्ध्या पृथ्वीवर प्रकाश पडतो तर अर्ध्या पृथ्वीवर अंधार असतो. बघा आता हिचा जी पृथ्वी आहे पृथ्वीचा आकार कसा आहे. चेंडू सारखा गोल आहे की नाही. मग चेंडू सारखा गोल असल्या कारणामुळे सूर्य काय येतो आपल्याला प्रकाश देतो आहे की नाही. सूर्य काय देतो एक प्रकाश चमकणारा तारा असं म्हणतो की नाही. आता एका टायमाला संपूर्ण पृथ्वीवरती प्रकाश पाडणं सूर्याला जमत नाही आहे की नाही. मग काय होते यामध्ये अर्ध्या पृथ्वीचं त्यामध्ये विभाजन केलं जातं आहे की नाही. अर्धी पृथ्वी म्हणजे आता बघा ही ए साइड म्हणू आपण याला आणि ही म्हणू बी साइड. आता बघा सध्या ही ए साइड जी आहे ती सूर्याच्या साइडने तुम्हाला दिसते आहे की नाही. मग आपण काय सांगू शकतो सध्या ए साइड वरती काय आहे मग सूर्य. काय आहे सूर्य. बरोबर आहे. आणि बी साइड वरती काय आहे चंद्र आहे की नाही. मग आता सूर्य जर असेल ए साइडला तर मग त्यावरती काय पडलेलं असेल प्रकाश. काय पडलं असेल प्रकाश. आणि याच्यावरती काय पडलं असेल एक्झॅक्ट. त्याला म्हणतो आपण दिवस आणि रात्र. त्यामध्ये बघा आता काय होते की सर मग आपल्याकडे रात्र होती कशी. आता समजा आपण ए साइडला आहे. आता आपल्याकडे काय दिसतोय आपल्याला दिवस दिसतोय. मग आपल्याकडे सर 6 वाजता रात्र होती कशी काय. ठीक आहे. बघा ही पृथ्वी जी आहे पृथ्वी स्वतः भोवती परिभ्रमण करत असते म्हणजे ती फिरत असते. 24 तास पृथ्वी काय करते स्वतः भोवती फिरते. स्वतः भोवती फिरल्याच्या नंतर बघा हा बघतो आपण ओ पॉइंट, हा बघतो आपण पी पॉइंट आहे की नाही. आता ओ पॉइंट जसं फिरायला लागला ओ पॉइंट जर पी पॉइंट वर त्याला तर पी पॉइंट कुठे जाईल ओ पॉइंट वर जाईल. कुठे जाईल ओ पॉइंट. म्हणजे ए साइड इकडनं होईल आणि बी साइड इकडनं होईल. म्हणजे आपण आता या साइडने आलेलो. आता ह्या साइडने आलेलो म्हटलं आपल्यावर काय पडलेलं आहे चंद्र पडला म्हणजे काय पडला रात्र झाली. आणि या साइडला पहिले रात्र होती आणि तिच्यावरती काय झालेलं आहे दिवस आलेला आहे. कळलं का. म्हणजे ज्यावेळेस पृथ्वी स्वतःभोवती परिभ्रमण करत असते ठीक आहे त्यावेळेस काय होतं दिवस आणि रात्र हे यांची जी लाईफ सायकल आहे ती काय असते कंटिन्यू त्या ठिकाणी चालू असते. दिवस रात्र पहिले दिवस येणार मग रात्र मग दिवस रात्र हे कंटिन्यू चालू असते विदाउट स्टॉपेबल आहे. न थांबता पृथ्वी स्वतःभोवती फिरण्याची क्रिया सतत चालू असते. कळलं तुम्हाला. बघा आता तुम्हाला एक याच्या माहितीतून सांगू मी. हे आहे आपल्याकडे पृथ्वी
पृथ्वीचा नकाशा. कशाचा? आता हा पिवळा बॉल आहे की नाही? हा पिवळा बॉल आहे म्हणजे साहजिकच तुम्हाला कळालं असेल काय या सूर्य. काय सूर्य. हे काय आहे पृथ्वी. आणि व्हाईट म्हणजे काय चंद्र. बरोबर आहे. मग आता सूर्य आपल्याला काय देतो? मग आता मला सांगा इथे हा सूर्य आपल्याला प्रकाश देईल का? नाही. मग आपण या सूर्याला प्रकाश देण्यासाठी इथे आपण केलेलं आहे बॅटरीचं काम. ही बॅटरी कळलं का? ही बॅटरी ज्यावेळेस चालू होईल त्यावेळेस आपला सूर्य चमक मारणार आहे. मग आता आपल्याला काय करायचंय की बघा हा जो सूर्य आहे ह्या सूर्यावरती आपल्याला अशी बॅटरी मारली की बघा तो मागचा आहे ना, मागचं बॅकग्राऊंड पृथ्वीचं त्यावरती अजिबात उजेड जाणार नाही. म्हणजे अर्ध्या पृथ्वीवर तुम्हाला उजेड पडलेला दिसेल. बघा बॅटरी चालू केली आपण. बघा हा दिसतंय का प्रत्येकाला? दिसतंय का? आणि जे माग आहे माग पूर्ण काय या ठिकाणी अंधार झालेला आहे. आता जशी जशी पृथ्वी गोल फिरत जाईल ठीक आहे तसं तसं जिथे उजेड आहे तिथे अंधार होत जाईल आणि जिथे अंधार आहे तिथे उजेड होत जाईल. म्हणजे हे आपलं चक्र आहे, कालचक्र त्याला म्हणतो आपण, की दिवसा मागून रात्र आणि रात्री मागून दिवस आहे की नाही. बघा आता याच्यामध्ये एक जो सूर्य आहे सूर्य हा पृथ्वीला प्रकाश देण्याचं काम करतो आहे की नाही. पृथ्वी स्वतःभोवती परिभ्रमण करत असते. 12 तासांचा दिवस असतो तर 12 तासांची रात्र असते. आपण कुठे राहतो? पृथ्वीवर. पृथ्वीला प्रकाश कोण देतो? सूर्य. एक पूर्ण दिवस आणि रात्र मिळून किती तासांचा असतो तो? 12 तासांचा दिवस आणि 12 तासांची रात्र. त्यामध्ये कुणाला काही अडचण? ठीक आहे. ज्या भागावर सूर्याचा प्रकाश पडतो तेथे दिवस आहे असे म्हणतात. ज्या भागावर सूर्याचा प्रकाश पोहोचत नाही तेथे अंधार पडतो ती रात्र आहे असे म्हणतात. बघा आता याच्यामध्ये काय एक दिवस म्हणजे काय आणि रात्र म्हणजे काय? दिवस म्हणजे काय रात्र म्हणजे काय याच्यामध्ये आपल्याला बघायचं बघा. ठीक आहे. बघा आता दिवस कशाला म्हणू आणि रात्र कशाला म्हणू? साहजिकच आपण काय घेतलंय की प्रकाश काय देतो? आपल्याला प्रकाश कोण देतो? आपल्याला सूर्य देतो. मग आता इथे अर्ध्या भागावरती जर त्या ठिकाणी सूर्याने प्रकाश टाकलेला असेल, या अर्ध्या भागावरती जर सूर्याने प्रकाश टाकलेला असेल त्याला म्हणणारे आपण दिवस. काय म्हणणारे? दिवस. आता तुम्हाला काय सांगितलं की सूर्य एकाच वेळी संपूर्ण पृथ्वीवरती त्या ठिकाणी उजेड देऊ शकत नाही. मग आता अर्ध्या पृथ्वीवर त्याने जर त्या ठिकाणी उजेड दिलाय त्याला म्हणू आपण दिवस. आणि उरलेली जी अर्धी रात्र आहे उरलेली जी अर्धी पृथ्वी आहे तिला म्हणणारे आपण त्या ठिकाणी रात्र. कळलं? याच्यामध्ये कुणाला काही अडचण आहे? बंद कर काढतील. समजलं?